आता नमस्कार नमस्कार तुम्हाला पण नमस्कार सगळ्यांना. सरांना माहिती आहे आम्ही आम्ही क्षमता खूप आहे आपल्या मुलांमध्ये, भयंकर भयंकर. पण प्रॉब्लेम काय होतो की एवढ्या लांब कोणी येत नाही, आलं तर फक्त स्टेशनरी देणार, पुस्तकं, वह्या, पेन्सिल, दॅट इज फाईन. बट 90% 90% ऑडिओ व्हिज्युअल सिग्नल्स येतात ब्रेन मधून. शिक्षकांचा काय प्रॉब्लेम होतो की एक छोटा मोबाईल दाखवणार, त्याच्यावर 30-40 मुलं, व ते होत नाही, जमत नाही. बट हा आमचा 147 वा टीव्ही आहे. मी बायको आणि 4 मित्र मिळून हा 4 डिसेंबर 2021 ला चालू केला. म्हणजे थोडक्यात तुम्हाला माहिती होतं, एक कसाऱ्याजवळ अशी एक छोटी शाळा होती. मित्रांनो ऐका, तुम्हाला पण मोठेपणी होऊन असंच काहीतरी दुसऱ्यांसाठी करायचं, लक्षात ठेवा. स्वतःसाठी सगळे जगतात, स्वतःसाठी, स्वतः परिवारासाठी, आई वडील, बायको, नवरा, मुलं सगळे जगतात. पण जो दुसऱ्यांसाठी जगतो तो खरा मनुष्य असतो. म्हणून ही स्टोरी नीट ऐका, तुमच्या घरी सांगा की असा एक ग्रुप आला होता, त्यांनी कसं चालू केलं. आमचा पण छोटा मुलगा आहे सर, 12 वर्ष, तो आला नाही आज. तो 7-7:30 असताना आम्ही, एक कसाराजवळ शाळा होती, जाताना म्हटली अशी शाळा आहे, आपण मुलं दाखवूया कशी शाळा आहे. तुझ्या शाळेत 1-1, 1.5 लाख फी आपली, सीबीएसई अँड ऑल, दाखवूया. मग तिकडे जाऊन छोटी छोटी मुलं आली, मग त्याला छोटे चॉकलेट दिले, खूप आनंद. 2-3 आठवड्यावर होते दिवाळी. माझा मुलगा पोलीस फोर्समध्ये अंडर पोलीस ट्रेनिंग घ्यायचा तेव्हा. सकाळी 5ला उठून आम्ही जायचो. ठीक आहे. तर आम्ही कुर्ते घेतले नाही, काही नाही घेतले. म्हटलं त्या मुलांसाठी 20 टी-शर्ट घेऊन जाऊ, जनरली ते घेऊन गेलो. आणि मग तिथे सर भेटले, ते बोलले तुम्ही अन्नदान आणि कपडेदान, चांगली चांगली गोष्ट आहे, बट त्याच्यापेक्षा ज्ञानदान, डिजिटल लर्निंग 32 इंची टीव्ही द्या. मग माझे 4 मित्र आणि आम्ही मिळून एक दिला. मग आम्हाला त्या सरांनी लिस्ट दिली की सर अशा शाळा आहेत. मग आम्ही क्लास करायचो आणि आम्ही जायचो कसाऱ्याजवळ, हे आधी कसाऱ्याजवळ होतं. आणि मग करता करता 7 टीव्ही पहिले आम्ही दिले आमच्या स्वखर्चातून. स्टेशनरी पण खूप दिल्या. मग नंतर हळूहळू कळलं की स्टेशनरी कोण ना कोणती देतं, नॉट अ बिग डील, आपण टीव्हीच करूया, कारण टीव्ही करत नाही कोणी. आणि मग करता करता खूप नवीन डोनर्स जुळत गेले, माझ्या आधीच्या कंपनीतले, या कंपनीतले, असे करता करता खूप सुंदर लोक, US वरून टीव्ही आले, सिंगापूरवरून करता करता आले का 147 वा टीव्ही. मग परत आम्ही काय केलं, फक्त टीव्ही आहे पण त्याचा उपयोग होतोय की नाही. तर मग माले सरांना सांगितलं, GR, काल त्यांनी स्टेटस पण ठेवलं होतं की तुम्ही हे करा, आपलं बोलणं झालं. आम्ही प्रत्येक केंद्राचे व्हॉट्सअप ग्रुप केले आणि शिक्षकांना सांगितलं की आम्हाला रोज किंवा ऍटलिस्ट एक दिवसाआड टीव्हीचा व्हिडिओ पाहिजे, म्हणजे आम्हाला कळेल की टीव्ही चांगला चालू आहे, हा उपयोग होतोय चांगला. आणि हा टीव्ही व्हिडिओ आम्ही डोनरला पाठवतो. मग ते डोनर जो देतो ना, तो अजून 4 जणांना सांगतो. मग 4 मधले 2 जण परत देतात. मग परत ते असं वाढता वाढता ते सर्कल वाढतं, चेन मोठी होते. तर असं करता करता कसाराच्या आसपास 4-5 केंद्र आम्ही केले डिजिटाईज. आज आपलं मोरंडा पूर्ण झालं, कारण ते 2 टीव्ही त्यांना हे त्यांच्याकडे येणार टीव्ही म्हणून, आय थिंक ग्रामपंचायत देणार आहे. तर मोरांडा पूर्ण, तर 13 पैकी 10 केंद्र वी हॅव डिजिटाईज. आणि हे सगळं क्राऊड फंडिंग. आता फक्त नाव वाटतं माऊली फाउंडेशन, बट हे आता 6-7 महिने झाले. तोपर्यंत आम्ही मित्र मित्र सगळे मिळून करायचो. तर तुम्हाला काय बोलतो सर, हे सगळ्यात मोठा तुमचा वाटा असेल, कारण त्यांची पण मुलं, शिक्षकांची मुलं, आमची मुलं शहरात आहेत, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही डोंबिवलीवरून 150, 160, 170 किलोमीटर येतो या मुलांसाठी. शिक्षक वीज कधी दाखवणार, टीव्ही कधी दाखवणार जेव्हा वीज असेल. कधी कधी कार्बन येतो याच्यावर, कधी काय होतं. तर इकडे शाळा व्यवस्थापन समिती आणि तुमची जबाबदारी असेल की हा टीव्ही चांगला, वीज, इलेक्ट्रिसिटी चांगली आली पाहिजे, तरच शिक्षक दाखवू शकेल. हे एक सगळ्यात मेन आहे. म्हणून याच्यावर हे लेटर आहे, याच्यावर सगळं आम्ही नमूद केलंय रेडिंग मध्ये कसं आहे काय. कारण ही फॉलोअपची शीट जाते केंद्र प्रमुख, जे तुम्हीच आहात, आणि मग ही जाते गसींना. आणि मग गसी मला प्रश्न विचारतात की अरे चारू काय आलं, कुठे टीव्हीचा प्रॉब्लेम आहे, कुठे काय. तर तर हे तुम्ही बघा सरपंच, तुमचं तुमचं काम आहे, तुमची ड्युटी येते. कारण यांच्यावर क्षमता खूप आहे. खूप ठिकाणी 1-2 सरपंच आम्हाला जरा, म्हणजे माणूस म्हणून चांगले आहेत, नाही असं नाही, बट ती प्रायोरिटी वाईज त्यांनी दाखवली नाही. आला ना डोनर, टीव्ही दिला ना, ठीक आहे, फाईन. अरे मग असं नाहीये, आम्हाला फक्त इथे थांबायचं नाहीये. आम्ही 3 प्रकारे जर आपल्याला आयुष्यात बदल आणत असेल, खूप जण काय, आम्ही एनजीओ येतात, ते फोटो काढतात. एकदा एनजीओ सर त्यांनी पेन्सिल दिली आणि फोटो काढले आणि स्टेटसवर आम्ही पेन्सिल दिली. अरे काय पेन्सिल, ठीक आहे पेन्सिल चांगली गोष्ट आहे, बट काहीतरी बदल होईल असं आयुष्यात काम करा. तर आम्ही इथेच थांबायचं नाही आम्हाला. आता आम्हाला ह्याच्यानंतर हे 3 केंद्र केल्यानंतर जव्हार, विक्रमगड हा पूर्ण पट्टा कम्प्लीट करत आहे. हा, आधी मोर्चुंडी झाली आणि ही झाली, बाकी ते त्यांना मिळणार आहे टीव्ही असं. तर आम्ही हे इथे थांबलो नाही. जी मुलं 11वी-12वीत आहेत, होतकरू आहेत, त्यांचे टक्के बघितले, त्यांचे घरी व्हिजिट केले, आई वडिलांना भेटलो, आणि मग त्यांना आम्ही 20 जणांना स्पॉन्सर केले यावर्षी. आणि थर्ड, स्किल डेव्हलपमेंट, जे प्रवाहातून बाहेर पडलेत, आणि महिला सशक्तीकरण, यासाठी आम्ही मोखाडा तालुका जिकडून चालू होतो, कसाराजवळ करोळ पाचघर, तिकडे स्किल डेव्हलपमेंट, टेलरिंग, आरी वर्क चालू केलेत. पुढे किंगसेला पण चालू करणार आहे. तर असं आम्ही
काहीतरी बदल घडेल. जेव्हा आपण म्हातारे होऊ तेव्हा आयुष्यात मागे बघून की अरे हा यार काहीतरी एक तरी माणूस चुकवला आपल्यामुळे आयुष्यात. असं भले आम्ही तुम्ही वेबसाईटवर गेले कधी तर जवळजवळ आतापर्यंत 39 का 40,000 लोकांना सुख मिळालं आपल्यामुळे. ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण आपल्या बायकोला आई वडिलांना सुख देणं नॉट अ बिग डील, ती आपली ड्युटी आहे, ती आपण करणार आपल्या घरच्यांना. बट घराच्या बाहेर पडल्यानंतर जर कोणाला आपल्यामुळे सुखी होत असेल तर त्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही. तर म्हणून आणि दुसरं शिक्षक सर तुम्हाला तुमची ट्रान्सफर जेव्हा होईल त्या दिवशी आदल्या दिवशी आम्हाला टीव्ही विथ स्टॅम्प अँड व्हिडिओ लागतो सेईंग की माझी ट्रान्सफर झाली आहे, हा नवीन सरांचा नंबर आहे आणि माझी ट्रान्सफर होते. काय होतं एका ठिकाणी मला 1-2 आठवडे व्हिडिओच नाही आला. मी आता भले खूप छान बोलतोय पण फॉलोअप मध्ये मी खूप एकदम तुम्हाला माहिती आहे मी खूप बेकार आहे फॉलोअप मध्ये. कारण रोहित ठकराल टार्गेट इंटिग्रेशन कन्सल्टन्सी डोनरचा विश्वास माझ्यावर माऊली फाउंडेशनवर, तो येणार पण नाही कधी आयुष्यात बघायला. बट तो एक विश्वास आहे की आपला टीव्ही दिले ना 15ची वस्तू दिली ती चांगली चालू आहे म्हणून हे सगळं करावं लागतं. आणि 1-2 शिक्षकांमुळे थोडंसं हे सगळं रूल्स टाकावे लागतात. तर एका ठिकाणी 2-3 आठवडे मला टीव्ही नाही आला, व्हिडिओ नाही आला. मी फोन करतोय असे 2 किस्से आले. सर माझी ट्रान्सफर झाली. म्हणलं तू ठीक आहे होते ट्रान्सफर, मला सांग तरी ट्रान्सफर झाली आहे, नवीन शिक्षकाचा नंबर दे. मग आम्ही गेलो ते बघितलं. मग काल त्याचा तो व्हिडिओ तो मी टाकला. तो दुसरं शहापूरमध्ये नावं कोणाची घेणार नाही अर्थात, तिकडे 2-3 आठवडे व्हिडिओच नाही आला. मी फोन करतोय ती मॅडम बोलतात टीव्ही चालू आहे. म्हणजे ठीक आहे तर वगैरे. मग एकदा माहिती मला शिकवण्याची खूप डाऊट आला. शनिवारी सकाळी 4:30ला मी आणि बायको निघालो. 6:30ला त्याच्याकडे पोहोचलो. बघतो तो टीव्ही पडला साईडला धूळ खात. मग माझं थोडंसं हे झालं कारण तुम्हाला भले फुकट मिळाला म्हणून काय वाटेल तसं करता का. मी डायरेक्ट टीव्ही उचलला. मग ती लोक धावत आली. ते बोलले सर दिवाळीत ते पूर्ण पाड्यामध्ये लाईट नव्हते. ठीक आहे मान्य आपलं होत एवढे डोंगरावर आपले सगळे आहेत. मी म्हटलं पाड्यात लाईट कधी आले 2-3 आठवडे आधी. मग शाळेत नाही लाईट देते तुम्ही. नाही सर ती मी देणार होते. कधी देणार होते आम्ही आल्यावर. मग 10 मिनिटात मीटर टाकलं, वायर टाकली, लाईट आले. मग म्हणून ते थोडे रूल्स टाकावे लागले कारण डोनरचा विश्वास आपला आणि विश्वासघात केला तर ते आपल्याला इथे लागेल आयुष्यभर. तर अशी या 2 गोष्टी आहेत. रिपेअरचा मेन खर्च शाळा समिती आणि शिक्षक हे करेल. शक्यतो कधी रिपेअर होत नाही, खराब होत नाही. इनकेस जर झाला तर तुम्हाला कोणाला किती कोणी असेल ते तुम्ही करावं. आणि मुलांना आता तुमच्याकडे नाच कोणाला आवडतो, नाच डान्स लवकर हात वरती का पटकन नाचायला आवडतं ते लवकर. मुलांना काहीच आवडत नाही इकडे, शक्यच नाही. मग तर नाचता की नाही मग तर खूप खूप मजा करा. हात खाली करा. खूप मजा करा. सर मी नेहमी सगळीकडे एक्झाम्पल देतो. कळमवाडी डांगरे सर ते जेवताना मिड डे मीलच्या वेळी रॉकेट लॉन्च कसं होतं दाखवतात. मी मला बायको म्हणतो तू तेच उदाहरण का देतो, मला ते डोक्यात बसलंय काय माहित नाही. कारण सगळे शिक्षक खूप छान व्हिडिओ दाखवतात पण ते मला खूप डोक्यात बसले. तर डांगरे सर म्हणायचे मला त्याच्याप्रमाणे उचकायला असतील रोज माझीच आठवण काढतो. तर खूप मजा करा. काही ठिकाणी जेव्हा चंद्रयान लाईव्ह गेलं तेव्हा 40-45 टीव्ही सगळ्यांनी लाईव्ह बघितलं होतं. काही ठिकाणी परीक्षा पे चर्चा मोदींचं लाईव्ह असतं ते लाईव्ह बघतात मुलं, एस्पेशली मोठी मुलं. कारण हा फायदा सगळ्यांना होतो, एस्पेशली 7वी-8वी. कारण सायन्स प्रोजेक्ट असेल, जॉग्राफी असेल, बायोलॉजी असेल तर त्यात सगळं खूप छान होतं. तर खूप मजा करा मुलांनो. कधी कधी कार्टून पण बघा, अभ्यास पण करा. ओय अभ्यास पण करा, मजा करा, पाठांतर करा. आणि आम्ही पुढच्या येऊ तर सगळ्यांचे पाढे 30 पर्यंत झाले पाहिजे. ठीक आहे करणार. ओके ठीक आहे. तर एवढंच सांगत होतं. ठेवतो मी. थँक्यू, धन्यवाद.